हॅलो फ्रेंड्स, सोनालीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत भोपळ्याचे घारगे। अतिशय पौष्टिक आणि चवीलासुद्धा छान अशी रेसिपी आहे ही। चला तर मग कृतीला सुरुवात करूयात। मी इथे साधारण पाव किलो भोपळा आणून त्याला छान सोलून स्वच्छ धुवून घेतलं आणि मग किसणीच्या सहाय्याने भोपळ्याचा किस करून घेतला। हे पहा, अशा रीतीने किंवा तुमच्याकडे जर फूड प्रोसेसर असेल तर तुम्ही फूड प्रोसेसरच्या सहाय्याने देखील किस करू शकता। आता आपण किसलेला भोपळा एका कढईमध्ये घेतला आहे आणि त्यात 1 वाटी गूळ टाकला। गूळ वापरताना मी इथे गुळाची पावडर वापरत आहे, म्हणजे ती वितळायला सोपी जाते। आता गॅस सुरू करून कढईमधलं गूळ आणि किसलेला भोपळा साधारण 10 मिनिटे शिजवून घेतला आहे। भोपळ्याचा किस असा छान गुळामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि आता झाकण लावून ठेवायचं आहे। 10 मिनिटे झाली की गॅस बंद करून ते मिश्रण थंड व्हायला ठेवायचं आहे। चला आता पीठ मळून घेऊयात। घारग्यांसाठी मी इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। त्यात 2 चमचे तांदळाचं पीठसुद्धा ॲड केलं आहे। आता त्यात पाव चमचा वेलची पूड आणि 1.5 चमचा मीठ घालायचं आहे आणि मग गूळ आणि भोपळ्याचे मिश्रण ह्या पिठात मिक्स करून घ्यायचं आहे। कढईमधलं संपूर्ण मिश्रण आपण इथे ट्रान्सफर करत आहोत। आता हे मिश्रण थोडंसं गरम असल्यामुळे चमच्याच्या सहाय्याने पिठात मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा रीतीने हे मिश्रण चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग जसजसं थंड होईल तसतसं हाताने मळून घ्यायचं आहे। गुळामुळे हे पीठ मळायला मेहनत थोडी जास्त लागते। तुम्हाला हवं असल्यास यामध्ये तुम्ही थोडासा रवा देखील टाकू शकता, म्हणजे घारगे थोडे कुरकुरीत होतील। आणि हळदसुद्धा टाकू शकता, हळदीमुळे घारग्यांना छान रंग येतो। पीठ तुम्हाला जमेल तितकं चांगलं मळण्याचा प्रयत्न करायचा आहे। आता पीठ मळून झालं की त्यात थोडंसं तेल घालून पुन्हा थोडंसं मळून मग ते 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। 15 ते 20 मिनिटांनी पीठ थोडंसं मळून त्याचे लांबट रोल करून घ्यायचे आहेत। आता त्या लांबट रोल केलेल्याचे आपण बारीक बारीक गोळे करून घ्यायचे आहेत। मी इथे सुरीच्या सहाय्याने हे गोळे करून घेत आहे आणि मग तुम्हाला हवं असल्यास या पिठाचे तुम्ही डायरेक्ट घारगे किंवा मग पोळी लाटून वाटीने कट करून पुरीसारखे सुद्धा बनवू शकता। मी इथे डायरेक्टच गोळा घेऊन घारगे बनवायला घेतले आहेत। आता माझे घारगे लाटून झाले आहे। कढईत मी तेल तापत ठेवलं आहे। तेल छान कडकडीत तापलं की मग त्यामध्ये एक एक घारगे सोडायचे आहेत। हे पहा, अशा रीतीने घारगे छान फ्राय करून घ्यायचे आहेत। खूप छान आणि टम्म फुगतात ते आणि चवीलासुद्धा मस्त लागतात। तर फ्रेंड्स, तयार आहे आपले गोड आणि चविष्ट असे भोपळ्याचे घारगे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातात हा प्रकार। आणि भोपळा हे व्हिटॅमिन ए रिच असल्यामुळे अतिशय पौष्टिक असतं शरीरासाठी। फ्रेंड्स, रेसिपी आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत खाओ, खिलाओ और खुश रहो। थैंक यू।